आता आपण पाहायचा फुल सबट्रॅक्टर. फुल सबट्रॅक्टर. आता सबट्रॅक्टर म्हणजे काय असणार आहे आपल्याला माहिती आहे. मॅथमॅटिक्स मध्ये सबट्रॅक्टर काय काम करतो तर येणारा दोन इनपुट मध्ये डिफरन्स काय आहे ते बघणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये सबट्रॅक्टर काय करतो तेच काम करतो. आता याच्यामध्ये हे काय आहे हा फुल सबट्रॅक्टर आहे. समजा त्याला इनपुट किती आहे 3 आहेत. ए बी हे झाले 2 इनपुट, हे झाले 2 इनपुट आणि बी इन म्हणजे बॉरो इन आणि बॉरो आउट आणि डी हे कोण झाले आउटपुट. इकडे झाले इनपुट इकडे झाले आउटपुट. हे झाले इनपुट हे झाले आउटपुट. आता याचं सर्किट काय काम करतं तर फुल सबट्रॅक्टर मध्ये काम काय करतं तर हेच सर्किट करतं. आता याच्यामध्ये बघून मला सांगा हा गेट कुठला आहे. हा गेट तर हा आहे एक्सऑर गेट. एक्सऑर गेट हा कोणता आहे हा आहे अँड गेट. हा आहे ऑर गेट. हा आहे नॉट गेट. इकडे पण आहे एक्सऑर, इकडे आहे नॉट आणि इकडे आहे अँड. किती सर्किट आपण यूज केले ह्यामध्ये डिफरंट प्रकारचे. एक्सऑर एक, अँड एक, नॉट एक आणि ऑर एक म्हणजे 1 2 3 4 चार डिफरंट सर्किट आपण यूज केलेले. त्यामध्ये 2 एक्सऑर आहेत, 2 नॉट आहेत, 2 अँड आहेत आणि 1 ऑर गेट आहे. आता याच्यामध्ये होतं काय बघा. आता याच्यामध्ये होणार काय आहे की ज्या वेळेस इनपुट येणार आहेत सर्किटमध्ये, ज्या वेळेस हे 2 इनपुट आहेत बी इन पण म्हणजे बॉरो इन पण हा पण इनपुटच आहे. ए आणि बी हे पण 2 इनपुट आहेत. आता ह्याच्यामध्ये होतं काय की एक्सऑर गेटची प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे. काय आहे एक्सऑर गेटची प्रॉपर्टी तर एक्सऑर गेट काय करतो तो दिसतो असा आणि ह्याचं काम काय आहे ज्या वेळेस सेम इनपुट येतात त्यावेळेस तो आउटपुटला 0 0 देतो आणि ज्या वेळेस डिफरंट इनपुट येतात त्यावेळेस तो आउटपुटला 1 देतो. आता इकडे बघा जर का समजा आता आपण हा ट्रूथ टेबल काढत जाऊया. पहिला काय येणार आहे 3 आहेत म्हणजे आपल्याला 8 ट्रूथ टेबलच्या व्हॅल्यू घ्यायला पाहिजेत. किती घेणार आहे 3 असल्यावरती इनपुट 8 ट्रूथ टेबलच्या व्हॅल्यू घेणार आहे. काय काय घेणार 0 0 0 0 1 1 1 and 1 1 2 3 4 5 6 7 8 8 आपण इनपुटच्या व्हॅल्यू घेतल्या. आता 0 0 0 4 घेतल्या 1 1 1 हे झालं ए इनपुट साठी. आता बी साठी काय असणार आहे 0 0 1 1 0 0 1 1 हे झाले कशाचा बी चा सर्किट. आणि ह्यामध्ये 0 1 0 1 0 1 0 1 हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. पहिला ह्या मॅक्झिमम पॉसिबिलिटीज आहेत, प्रोबॅबिलिटीज आहेत की ह्या स्विचेसला ऑन किंवा ऑफ होण्याच्या. म्हणजे हे इनपुट एकतर 0 असेल, हे पण 0 असेल, हे पण 0 असेल, ही पहिली टर्म असेल किंवा हे 0 हा 1 असेल, हे 2 ऑफ असतील हा 1 असेल, हा ऑफ असेल हे 2 ऑन असतील. हे प्रोबॅबिलिटीचे फंक्शन आहेत. आपल्याला हे 3 लिहायला पाहिजे. तिन्हीसाठी 8 घेतल्या पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या वेळेस पहिली कंडिशन अशी असेल काय असेल तर 0 0 0 0 तिन्ही पण इनपुट 0 असतील तर आउटपुटला काय येणार आहे डी इथे आउटपुट मिळणार आहे. डी आपल्याला हा जो डी आहे तो इथे मिळणार, हा बी आउट आपल्याला इथे मिळणार. काय होणार आहे याच्यामध्ये आपण घेऊन बघा 0 0 0. आता 0 0 0 जो सांगितलेला आहे आपल्याला आपण सगळे 0 0 0 घेऊन बघा. इकडे 0 घेतला मी, इकडे 0 घेतला, इकडे पण 0 घेतला. काय होणार आहे तर इकडे बघा 0 आणि 0 हे आपण काय केले दोन्ही इनपुट घेतलेले आहेत. मग आता हा 0 गेला इकडे, हा 0 गेला इकडे एक्सऑर मध्ये. एक्सऑर ची प्रॉपर्टी काय आहे 0 0 ज्या वेळेस येईल तेव्हा आउटपुटला काय मिळणार आहे 0 मिळणार आहे. मग आउटपुट इथे मिळाला 0 आपल्याला, एक्सऑरच्या आउटपुटला मिळाला 0. आता हा 0 जर का तुम्ही नीट पाहिला तर हा 0 इथून कनेक्शन करून इकडे घेतलेला आहे म्हणजे इकडे 0 आला. हा 0 ह्या वायरच्या थ्रू इकडे पण घेतलेला आहे 0 आला. आता काय होणार आहे बी इन किती आहे 0, ह्या वायरच्या थ्रू आलेला हा 0. आता 0 इंटू 0 काय होणार आहे 0 इंटू 0 होणार आपला परत 0. मग डी ला किती आला 0 आला. मग आता इकडे पाहिला तर हा 0 ह्या वायरच्या थ्रू इकडून घेऊन परत इकडे आलेला अँड गेटला, हा 0 इथे आला. जो बी इन ला ह्या बी इन ला जो 0 होता पहिल्या स्टार्टला तो काय केला आपण ह्या वायरच्या थ्रू इकडे घेतला. ठीक आहे. आणि या ए आणि बी चा जो एक्सऑर गेटला 0 0 आला होता याचा आउटपुट आलं 0 ते आपण वायरच्या थ्रू घेतलं नॉट गेटला. आता नॉट गेट काय करतो 0 इनपुट आला की 1 देतो, 1 इनपुट आला की 0 देतो. आता इकडे बघा इनपुट किती आहे 0 आहे, इनपुट 0 आहे. मग 0 ला नॉट गेट काय करणार 1 मध्ये कन्वर्ट करणार. 1 मध्ये कन्वर्ट केला इकडे 1 आला, अँड गेटला 1 मिळालं. मग आता हा 1 आणि हा 0 अँड गेट काय करतो अँड गेट करतो मल्टिप्लिकेशन, अँड गेट करतो मल्टिप्लिकेशन. काय येणार 1 इंटू 0 किती येणार 0. मग इकडे आला 0 आला कारण इथे 0 आला ना. अँड गेट काय केला 1 आणि 0 ला मल्टिप्लाय केला, 1 आणि 0 ला मल्टिप्लाय केला, आन्सर आलं 0, पुढे दिला 0. आता ह्या साईडला बघा इकडे काय आहे ए ला ही वायर कनेक्टेड आहे, ए ला ही वायर कनेक्टेड आहे. मग ए ला आपण इकडे आला 0
अँड गेटने कन्वर्ट केला 1 मध्ये, कारण अँड गेट काय करतो, अँड गेट करतो 0 ला 1, 1 ला 0, इकडे 1 केला म्हणजे हा 1 आला इथे. आता बी किती आहे 0, हा या वायरच्या थ्रू बी आला इकडे. आता 0 इंटू 1 अँड गेट काय करतो 0 इंटू 1 ला देतो 0, त्यानं दिला इकडे 0, हा 0 आला इकडे, याच्या थ्रू आला इथे. आता 0 इंटू 0 ह्याची बेरीज करायची आहे. ऑर गेट काय करतो, ऑर गेट करतो ऍडिशन. आता 0 इंटू 0 किती येणार 0, म्हणजे बी आउट आला 0. इकडे काय येणार, सगळ्या 0 0 0 ला काय येणार, इकडे पण 0 इकडे पण 0, सगळ्या बी आउट. सगळ्या पहिल्या कंडिशनला काय आला 0 0 0 आला. आता आपण काय करू, आता इथे आपण एक दुसरी स्टेट घेऊन बघू. आता 0 0 0 आपण खोडून टाकू याला, ठीक आहे. आता काय करायचं, आपण ह्याला इकडे दुसरी कंडिशन घ्यायची, एखादी व्हॅल्यू येईल अशी, त्यानुसार आपण पाहूया. कुठली घेऊया आता, तर ही वाली बघू, ही वाली, ठीक आहे. ए किती आहे 1, ए आहे 1, बी किती आहे, बी आहे 0, आणि बी इन बॉरो इन किती आहे 1, बॉरो इन 1 घेतला, बी घेतला 0, ए घेतला 1. आता ह्या कंडिशन मध्ये काय होणार आहे, बॉरो इन आला इकडे 1, ऍज इट इज आला, काही सर्किट मध्ये नाही आहे म्हणून 1 ला ऍज इट इज 1 इकडे घेतला. आता याच्यामध्ये बघा, एक्सऑर गेट मध्ये ए 1 आहे, बी 0 आहे. एक्सऑर काय करतो, एक्सऑर करतो ए 1 आहे, बी 0 आहे. एक्सऑर काय करतो, डिफरंट असेल तर 1 व्हॅल्यू देतो, म्हणजे इथे 1 आणि 0 डिफरंट आहे म्हणून एक्सऑर इकडे 1 व्हॅल्यू दिली. ही 1 मी उचलून घेतली इकडे, इथे 1 आली. आता नॉट गेटने काय केलं, ह्या 1 ला कन्वर्ट केलं 0 मध्ये. नॉट गेटचं काम काय आहे, 1 आलं तर 0 मध्ये कन्वर्ट करणं, 0 आलं तर 1 मध्ये कन्वर्ट करणं. इकडे आला काय 0. आता नीट पाहिला तर हा 1 ज्यावेळेस इकडे जात होता, इथे कनेक्शन टाकून आपण ह्या 1 ला इकडे वरती घेतला, इकडे आला 1. आता 1 इंटू 1 एक्सऑर गेट, परत एक्सऑर गेट, 1 इंटू 1 0, आउटपुट आला 0. पण ह्या जो 1 होता याला वायर टाकून आपण खाली घेतलेला आहे परत इकडे, म्हणजे इकडे आला 1. इथं जो बी इन जो होता, या बी इन ला काय केलं आपण, इथे वायर टाकून ह्याच्यावरून काय केलं आपण, जम्पिंग वायरच्या थ्रू 1 ला घेतला इथे. आता 1 इंटू 0 अँड गेट, अँड गेट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. 1 इंटू 0 किती येणार 0, म्हणजे इकडे आला 0, हा 0 गेला इथे ह्याचा इनपुट म्हणून, ठीक आहे. आता नीट पाहिला तर हा ए आपण इकडे घेतलेला आहे, ए ला काय केलेला आहे, नॉट गेटच्या थ्रू 0 ला इकडे घेतला, ए इथे आला. आता नॉट गेट काय करणार, याला चेंज करणार, 1 ला 0 मध्ये कन्वर्ट करणार, हा 0 आला इथे. आणि बी चा जो 0 होता, बी ऑलरेडी 0 होता ना, कारण बी आपण इथे बघा 0 होता, मग हा 0 ऑलरेडी आला इकडे. 0 इंटू 0 0, मग 0 आला इथे, 0 इंटू 0 केला काय येणार आहे 0 येणार आहे. आता आपण काय पाहिलं होतं, A1 B0 B1, ह्याला आपलं काय आलं होतं आन्सर 0 0 आलं होतं. ह्या पहिल्यांदा पण आलं होतं 0 0 आलं होतं, याला पण 0 0 आलं. आता आपण काय करायचं, 1 1 1 ही लास्ट वाली स्टेज आपण व्हेरीफाय करून बघायची. आता काय करणार, बी किती आहे, बी आहे 1, बी घेतला मी 1, ए आहे 1, आणि बी इन पण आहे 1. ऑल इनपुट्स आर 1. आता मी 1 1 1 प्रत्येक ठिकाणी घेतलेला. आता एक्सऑर गेटला बघायचं. एक्सऑर गेट काय सांगतोय, ज्यावेळेस इनपुट 1 आणि 1 असेल तर 0 देणार, ज्यावेळेस इनपुट सेम असेल त्यावेळेस 0 देणार. आता इकडे बघा, एक्सऑरला 1 इंटू 1 सेम आहे, सेम असल्यामुळे इकडे काय येणार, आउटपुट काय येणार 0. हा 0 मी असा या ठिकाणी घेतला, नॉट गेटला. नॉट गेट काय करतो, 1 असेल तर 0 करतो, 0 असेल तर 1 करतो. इकडे आला 0, मग 0 आला, नॉट गेट काय करणार, इन्व्हर्टर आहे. इन्व्हर्टर आहे म्हणजे 0 ला 1 करणार, 0 ला त्याने कन्वर्ट केला 1 मध्ये, म्हणजे ह्या गेटला मिळणार 1 ह्या वायरच्या थ्रू. एवढं क्लिअर झालं. आता काय होणार आहे, आता ज्या वेळेस हा 0 इकडे जात होता नॉट गेटला, तर इथून कनेक्शन टाकून आपण काय केलं, ह्या 0 ला इकडे वरती घेतला, मग हा बी इनचा 1 इकडे आला आणि हा 0 खालून इकडे आला. 0 इंटू 1 काय येणार, एक्सऑर गेट मध्ये 0 इंटू 1 0 आणि 1 असेल तर काय येतं, तर 1 येतं. 0 आणि 1 आला, डिफरंट आला, म्हणजे आउटपुटला येणार डी ला 1 येणार, मग आपण ते डी ला 1 लिहून घेतला. आता काय करायचं, हा 1 इकडे आला, हे समजलं. आता हा जो बी इन होता ह्याच्या एका वायरच्या थ्रू इकडे जम्पिंग वायरच्या थ्रू आपण इकडे घेतला, हा आला इकडे अँड गेट मध्ये. आता अँड गेट काय करतो, अँड गेट करतो मल्टिप्लिकेशन. 1 मल्टिप्लाय बाय 1 किती येणार आहे, 1च येणार आहे. म्हणजे इकडे आलेला 1 हा नॉट गेटच्या थ्रू आलेला 1, हे दोघांच्या मध्ये काय झालं, मल्टिप्लिकेशन झालं, आलं 1. हा 1 गेला इकडे ऍज अ इनपुट, हा आला ऑरला 1. आता काय करायचं, ज्यावेळेस ए आणि बी दोन्ही इनपुट सेम आहेत, हायर आहेत, मग हे दोन्ही इनपुट ह्या वायरच्या थ्रू ह्या अँड गेटला आहेत. मग हा बी ऍज इट इज आहे वायरच्या थ्रू इकडे 1 घेतला, आणि ए जो आहे तो ए कशा थ्रू आहे, नॉट गेटच्या थ्रू आहे. नॉट गेटच्या थ्रू आपण ए ला अँड गेटला जोडायचं आहे. नॉट गेट काय करणार, 1 आला त्याला काय करणार, इन्व्हर्ट करणार 0 मध्ये, हा आला 0 इकडे, हा आला काय 0 इकडे आला. मग 0 ला जर काय इकडे आला तर 0 अँड गेट मध्ये काय होणार आहे, 0 मल्टिप्लाय बाय 1 काय होणार आहे, 0 होणार आहे.
मग इकडे आउटपुट किती आला आणि गेटचा 0 आला. हा आउटपुट ह्या वायरच्या थ्रू आला इकडे 0. आता ऑर गेट मध्ये काय होतं, ऑर गेट मध्ये होतं ऍडिशन पहिला आलेला 1 प्लस 0 किती येणार 1. म्हणजे इकडे किती आला आउटपुट किती आला 1. बोरो आउट किती आला 1. डी किती आला 1. हा 1 मी इकडे घेतला. तर ह्याच्यामुळे काय होणार आहे आपल्याला काय कळालं की ह्याच्यामध्ये जर का तिन्ही इनपुट जर का 1 1 1 असतील तर आउटपुटला डी ला डिफरन्स 1 येणार आणि बी आउट किती येणार 1 येणार. बोरो किती येणार 1, डिफरन्स येणार 1. ह्या सगळ्या सर्किटचं 1 1 1 कसं आलं तर आपण ह्या सर्किटच्या थ्रू प्रत्येक व्हॅल्यू पुट केली. त्याच्यावरनं हा काय आला ट्रुथ टेबल आला. आता आपण ट्रुथ टेबल पूर्ण बघूया मग. झिरो झिरो 1 1 1 1 0 1 1 0 0 0 0 0 हा आहे आपला ट्रुथ टेबल.